हॅलो एमपीसी ॲस्पिरंट, आज मी तुम्हाला माझ्याबद्दल थोडक्यात परिचय देणार आहे। माझे नाव आकाश प्रताप बनगिनवार आहे। एमपीसीचा अनुभव मला जवळपास 7 वर्ष झाली मी एमपीसी तयारी करत आहे। कंबाईन मेन मी आत्तापर्यंत 10 पेक्षा जास्त वेळा दिली आहे। राज्यसेवा मेन मी 3 वेळा दिली आहे। एमपीसी एक्झाम जी 2024ला झाली होती त्याला मला खालीलप्रमाणे मार्क मिळाले आहे। राज्यसेवा पूर्व परीक्षा मध्ये मला 122.50 मार्क मिळाले आहे, ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता। कंबाईंड ग्रुप बी मध्ये मला 71.50 मार्क मिळाले आहे, हे सुद्धा पाहू शकता स्क्रीनवर। कंबाईंड ग्रुप सी मध्ये मला 61.50 मार्क मिळाले आहे, हे सुद्धा तुम्ही पाहू शकता। हे सांगण्याचा उद्देश असाच की एमपीसी एक्झाम कमीत कमी वेळेत कशी पास करायची याबद्दल मी तुम्हाला नाही का 4 ते 5 पॉईंट सांगणार आहे की जे तुमचे नाही का महत्त्वाचे आहे। जे न्यू एस्पिरंट असते एमपीसीचे त्यांना ते विचारात घेऊनच त्यांनी सुरुवात करायला पाहिजे, आणि मी जे चुका केल्या आहेत ते तुम्ही चुका करू नये याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। चला तर आज आपण नाही का एमपीएससी स्टार्टिंग करीत असताना जे काही महत्त्वाचे आयएमपी पॉईंट आहे हे तुम्ही अभ्यास करीत असताना विचारातच घेऊन अभ्यास करायला पाहिजे, हे असं मला वाटतं। तर सर्वात महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो गायडन्स आहे। बिना गायडन्सनं नाही का एमपीएससी परीक्षा पास होणं फार अवघड आहे, कारण की एक तर आपल्याला डायरेक्शन मिळत नाही की कशाची कोणती एक्झामची तयारी करत आहोत आणि कशी करायला पाहिजे, ते आपल्याला योग्य मार्गदर्शनच सांगू शकते। त्याच्यानंतर यामुळे बिना गायडन्सनं जर अभ्यास केला तर वेळसुद्धा वाया जातो, कारण की सुरुवातीला जे आपण वेळ देतो खूप म्हणजे मौल्यवान वेळ असते, आणि ते अशा बिना गायडन्स शिवाय जर जात असेल थोडीशा आयएमपी पॉईंट लक्षात न घेतल्यामुळे तर फार दुर्दैवी आहे ते आपल्यासाठी। तर दुसऱ्या नंबरचा पॉईंट आहे PIQ व सिलेबस। आयोग आपल्याशी नाही का दोनच माध्यमाशी संपर्क साधते, एक आहे सिलेबस आणि दुसरा आहे PIQ। सिलेबसहून आपल्याला काय कळतं तर सिलेबसमध्ये आपल्याला कळतं की दिलेल्या एक्झाममध्ये किती विषय असतात, तर त्या विषयाची ओळख कळते। आणि परंतु जसं की फॉर एक्झाम्पल म्हटलं तर महाराष्ट्राचा भूगोल घेतला आपण, तर महाराष्ट्राचा भूगोलमध्ये नेमकं काय विचारलं जातं ते तिथं ठळक सांगितले जाते। जसं फॉर एक्झाम्पल जनगणना विचारलं तर आयोगाच्या सिलेबसमध्ये फक्त जनगणना टॉपिक आहे, पण जनगणनेमध्ये विचारतं काय नेमकं ते विचारते आपल्याला PIQ। त्यामुळे जनगणनेमध्ये आपल्याला बाल लिंग गुणोत्तर क्वेश्चन आहे, लिंग गुणोत्तर आहे, घनता आहे, त्याच्यानंतर आपल्याला अनुसूचित जाती लोकसंख्याची टक्केवारी किती आहे, कोणत्या जिल्ह्यात कोणती अनुसूचित जातीची म्हणजे लोकसंख्या जास्त आहे याच्यावर क्वेश्चन विचारताना दिसतो। त्यामुळे PIQचं इम्पॉर्टंट खूप आहे। या दोन गोष्टीशिवाय जर तुम्ही अभ्यास सुरू केला तर नक्कीच एमपीएससी पास होणं फार अवघड आहे, याचा मला अनुभव आलेला आहे। याच्यातच माझे 3 ते 4 वर्ष गेलेली आहेत, तरीसुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून हेच महत्त्व पटवून देतो की PIQ इज बायबल, PIQ इज की ऑफ सक्सेस हेच म्हटलं जातं। हे माझ्याकडून नाही, जे ऑलरेडी अधिकारी झालेले आहेत ते सुद्धा सांगतात हे मी चुका केली आहे, ही तुम्ही करू नये, हे यासाठी मी याच्यावर एम्फॅसाइज करत आहे वारंवार। 3 नंबरला सांगते बुक लिस्टची निवड। बुक लिस्टची बी सुद्धा चुकीची निवड केली जाते, ते तुम्ही करू नये। आणि बुक लिस्टची ज्यावेळेस आपण निवड करतो तर एकाच विषयाचे नाही का अनेक पुस्तक वाचताना आपण दिसतो, कारण की समजा जर एखाद्या इतिहासाचं पुस्तक घ्यायचं तर 3-4 पुस्तक आणायचे वाचायचं, कारण की याशिवाय तुमची कसं तुम्हाला ते विषय कळणार नाही, आणि एक म्हणजे तुमचा एवढा वेळ जाणार आहे, कारण की एक नवीन पुस्तक वाचणं म्हणजे 2 ते 3 महिन्याचा कालावधी लागतो, आणि एक डिप्रेशन सुद्धा येईल की इतके विषय राहिले, त्यामुळे तुम्ही कंबाईंड कोणतीच एक्झाम नाही का क्लिअर करू शकणार नाही पूर्ण। त्यामुळे कमीत कमी नाही का बुक्स ठेवायची आणि मॅक्झिमम रिव्हिजन ठेवायचा, त्याचं फॉर्म्युला आहे। त्याच्यानंतर पाहूया आपण स्वतःच्या चुकावर दुर्लक्ष करणे म्हणजे नेमकं काय, तर जसं की आपला मॅथ अँड रिझनिंग जर आपला वीक असेल तर तो न करणे। त्याच्यानंतर आपल्याला समजा फॉर एक्झाम्पल सायन्स आहे, सायन्स सर्वजण म्हणतात हार्ड आहे, पण हार्ड नाही आहे। त्याच्यामध्ये आपल्याला 15 पैकी मिनिमम 8 ते 10 मार्क इझिली येतात, कारण की पूर्ण PIQ बेस्ड क्वेश्चन असतात त्या टॉपिकवर करतात, तर त्यावर तुम्ही फोकस केला पाहिजे, कारण की याच्यावर जर दुर्लक्ष केलं तर त्याचा तुम्हाला नाही का दुष्परिणाम नाही का पेपरमध्ये जाऊन मिळणार आहे। तर त्याच्यानंतर आहे स्कोरिंग सब्जेक्टनुसार अभ्यास न करणे। नेमकं काय, जसे की आता आपण उदाहरणार्थ बघूया स्कोरिंग विषय, जसा पॉलिटी आहे 15 पैकी 15 रिपीट क्वेश्चन भेटतात। त्याच्यानंतर भूगोल हा विषय आहे, हे सुद्धा स्कोरिंग विषय आहे, याच्यामध्ये सुद्धा नाही का 15 पैकी 10 ते 10 प्लसच मार्क असते। इतिहासमध्ये सुद्धा नाही का आता पूर्वी स्कोरिंग नसायचा, परंतु आता नाही का इझी विचारत आहे। त्याच्यामुळे या विषयानुसार सुरुवात करायची की जे आपल्याला कॉन्फिडन्स सुद्धा वाढवीन आणि आपल्याला बी इंटरेस्ट येईल की अभ्यास व्यवस्थित करता। आणि एक महत्त्वाची गोष्ट हे सांगतो की एकाच वेळेस नाही का मिनिमम 2 ते 3 विषय घ्यायचे। अशा प्रकारे 4 ते 5 पॉईंट खूप महत्त्वाचे आहे। तसेच आपण नाही का येणारे जे कंबाईंड
ग्रुप बी व सी 2025 आहे, त्यासाठी आपण नाही का एक MPSC PIQ बेस 1 मार्क फिक्स सिरीज सुरू करत आहोत। या सिरीजचा तुम्हाला काय फायदा होणार आहे तर PIQ आणि सिलेबस ॲनालिसिस कसं करायचं, एलिमिनेशन आणि लॉजिक मेथड कशी वापरायची, कोणता प्रश्न स्किप करावा, कोणत्या प्रश्नाचा अभ्यास करू नये, हे सर्व तुम्हाला याच्यातून कळणार आहे। आपण नाही का MPSC कंबाईंड ग्रुप बी जे 2024चा पूर्व परीक्षा पेपर झाला आहे तो आपण घेणार आहे। त्यामधून तुम्हाला नाही का PIQ कसे रिपीट होतात, कोणत्या सोर्समधून होतात, तो प्रश्न आपण कसा टॅकल करायला पाहिजे होता याबद्दलची एलिमिनेशन मेथड, लॉजिक मेथड पाहणार आहे। प्रत्यक्षात मला कसे 71.50 मिळाले ते मी तुम्हाला त्या व्हिडिओमधून सांगणार आहे, ते लवकरच व्हिडिओ येणार आहे। तरी पण तुम्हाला मी आज जी सांगितलेली माहिती जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद।